नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी आपल्या आर्टिकलच्या PDF तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतील. ठीक आहे, तर आपल्या पहिल्या आर्टिकलवर बोलूया. पहिल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट असा आहे, काही दिवसापूर्वी आपण बघितलं होतं की इस्रायल आणि हमास या दोघांमध्ये वॉर चालू होतं. आणि ह्या वॉरला रिस्पॉन्स म्हणून हमासच्या साईडनं इराणनं काय केलेलं आहे, इस्रायलवर मिसाईल आणि ड्रोन अटॅक केलेले आहेत. मग ह्या ठिकाणी US काय म्हणलेलं आहे, US जे प्रेसिडेंट आहेत जो बिडेन यांनी असं म्हणलेलं आहे की US विल नॉट टेक पार्ट इन रिटॅलिएशन, म्हणजे US हा इस्रायलकडनं ह्या वॉरमध्ये पार्टिसिपेट करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, पहिली गोष्ट हमास आणि हे इस्रायल हमास वॉर काय आहे आणि जे इम्पॉर्टंट लोकेशन्स आहेत ज्यावर UPSC आतापर्यंत मॅप बेस क्वेश्चन विचारते तर ते आपण बघूयात. तर बेसिकली हमास काय आहे की हे एक सुन्नी इस्लामिस्ट ग्रुप आहे आणि त्याला युनायटेड नेशन सारख्या स्टेटनं आणि त्यांचे जे अलाइज कंट्रीज आहेत किंवा अलाइज स्टेट आहेत तर त्यांनी काय केलेले एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन घोषित केलेलं आहे. आणि हा इस्रायल हमास वॉर काय आहे, तर बेसिकली हा टेरिटरीचा डिस्प्यूट आहे दोन देशामधला किंवा दोन रिजनमधला. पहिला तर एक आहे गाझा स्ट्रीप, ठीक आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो गाझा स्ट्रीप. आणि दुसरी जी लोकेशन आहे ती आहे वेस्ट बँक. ह्या टेरिटरीमुळं हमास आणि इस्रायल ह्या दोघांमध्ये टेन्शन निर्माण झालेलं आहे. ठीक आहे, तर बेसिकली सुन्नी इस्लामिस्ट ग्रुप म्हणजे काय, तर दोन प्रकारचे ग्रुप पडतात इस्लाममध्ये, एक तर सुन्नी आणि दुसरं शिया इस्लामिस्ट ग्रुप. तर जनरली कसं होतं, ज्या वेळेस प्रोफेट मोहम्मद यांच्या डेथ नंतर लिडरशिप कोणाकडे यावी याच्यासाठी दोन ग्रुपमध्ये वाद निर्माण झाला होता. आणि जे सुन्नी आहे तर त्यांचं म्हणणं काय होतं की बेस्ड ऑन कम्युनिटी कन्सेन्सस, तर त्याच्यानुसार ही लिडरशिप पुढे देण्यात यावी. आणि त्यांनी काय केलं होतं, कम्युनिटीच्या कन्सेन्ससवरनं अबू बकर याला ह्या ग्रुपचा लीडर किंवा प्रोफेट मोहम्मदचा वंशज म्हणून घोषित केलं होतं. ठीक आहे, तर हे बेसिकली जे अबू बकरला जे लीडर म्हणतात तर इस्लामचा, तर त्यांना सुन्नी असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो ग्रुप आहे तो शिया ग्रुप, जे प्रोफेट मोहम्मदचा चुलत भाऊ आणि जावई, त्याचं काय नाव आहे, अली इब्न अबी तलीब, याला जे लीडर मानतात तर त्यांना शिया ग्रुप असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर भारतामध्ये जर यांचं पॉप्युलेशन बघितलं, भारतामध्ये दोन्ही प्रकारचे शिया आणि सुन्नी मुस्लिम ग्रुप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. तर बेसिकली सुन्नी हा जो ग्रुप आहे हा डॉमिनेटिंग ग्रुप आहे इंडियामध्ये. म्हणजे इंडियन मुस्लिम पॉप्युलेशन जर कन्सिडर केलं तर 75% to 80% हे सुन्नी मुस्लिम ग्रुप येतात. आणि शिया मुस्लिम ग्रुपचं पॉप्युलेशन टोटल इंडियामध्ये हे 20% to 25% आहे. आणि याचं जर एक्झाम्पल बघितलं शिया मुस्लिम ग्रुपचं इंडियामध्ये, तर बोहराज कम्युनिटी म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी बेसिकली हे शिया मुस्लिम ग्रुप आढळतात. ठीक आहे, तर आपण आपल्या मेन आर्टिकलकडे वळूया. तर बेसिक जे लोकेशन्स आहेत एक्झामच्या पासून आपण ते बघूया. तर पहिलं लोकेशन आपलं काय आहे, आताच आपण बघितलं की गाझा स्ट्रीप आणि दुसरं वेस्ट बँक. आता हे जे दोन्ही जे पार्ट आहेत, गाझा स्ट्रीप आणि वेस्ट बँक, हा इस्रायल टेरिटरीचा पार्ट आहे. आणि वेस्ट बँक जरी नाव हे वेस्ट असेल, वेस्ट त्याच्यामध्ये असेल, तरी हे इस्रायलच्या ईस्ट साईडला आहे. म्हणजे जॉर्डन आणि इस्रायल यांच्या बॉर्डरवर हे वेस्ट बँक आहे. ठीक आहे, आणि गाझा स्ट्रीप हे इस्रायलच्या वेस्ट साईडला आहे आणि दुसऱ्या साईडला त्याला मेडिटेरियन सीची बॉर्डर लागते. ठीक आहे, पुढचे आपले इम्पॉर्टंट लोकेशन्स आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह. त्यांनी हे जे तीन कंट्रीज आहेत, इस्रायल, सिरिया आणि इराण, तर यांच्या कॅपिटल इथं मेन्शन केलेले आहेत. तर तेल अवीव ही जी कॅपिटल आहे ती बघा, मेडिटेरियन सीला लागून आहे, ही इस्रायलची कॅपिटल आहे. सिरियाची कॅपिटल ही दॅमस्कस आहे आणि इराणची जी कॅपिटल आहे ही तेहरान आहे. ठीक आहे, आणि आपल्याला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह काय बघायचं आहे, तर UPSC असे पण क्वेश्चन विचारते की जे बॉर्डरिंग कंट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल आता इथं कोणकोणते इम्पॉर्टंट देश आहेत की जे डिस्प्यूटमध्ये इन्व्हॉल्व आहेत, तर एक तर आहे इस्रायल आणि दुसरा इराण. तर मग एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की ह्या दोन देशाला लागून ज्या बॉर्डरिंग कंट्रीज आहेत, तर आपण त्या मॅपमधनं, म्हणजे आपल्याकडे जो ऑक्सफर्डचा मॅप असेल ओरिएंट ब्लॅक सॉन, तर त्याच्यामधनं आपण ते बघून घेऊ शकतो. ठीक आहे,
आणि जे बाकीच्या जे इम्पॉर्टंट तिथले जे लोकेशन आहेत, म्हणजे कोणकोणते सीज इम्पॉर्टंट आहेत किंवा जे स्ट्रेट्स इम्पॉर्टंट आहेत, तर ते किंवा गल्फ्स इम्पॉर्टंट जे आहेत तर आपण ते बघून घेऊ. ठीक आहे. तर पहिलं आपलं जे इम्पॉर्टंट सी आहे तर ते रेड सी आहे. तर ह्या ठिकाणी बघा मॅपमध्ये रेड सी या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर याला बॉर्डरिंग कंट्रीज कोणकोणत्या आहेत? जर आपण वेस्ट साईडचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी इजिप्त येतं, ह्या ठिकाणी इजिप्त, सुदान एक आहे आणि इरिट्रिया. ठीक आहे. आणि ईस्ट साईडला जर बघितलं तर सौदी अरेबिया ह्या ठिकाणी येतं. रेड सीचं लोकेशन कळालं? या ठिकाणी रेड सीचं लोकेशन आहे. दुसरं आहे स्ट्रेट ऑफ होर्मुज. आता बेसिकली स्ट्रेट ऑफ होर्मुज जे आहे हे द पर्शियन गल्फ. आता ह्या ठिकाणी स्ट्रेट ऑफ होर्मुज आहे तर क्लिअरली दिसत नाही आपल्याला, मॅपमध्ये तुम्हाला ते क्लिअरली दिसून जाईल. द पर्शियन गल्फ हा जो आहे तो गल्फ, त्याला पर्शियन गल्फ असं म्हणतात. आणि गल्फ ऑफ ओमन, तर ह्या दोन गल्फला कनेक्ट करणारा जो स्ट्रेट आहे तर त्याला काय म्हणलं जातं की स्ट्रेट ऑफ होर्मुज. या ठिकाणी स्ट्रेट ऑफ होर्मुज आहे. ठीक आहे. पुढचं लोकेशन आपलं काय, पर्शियन गल्फ. आपण आताच बघितलं हे इथं पर्शियन गल्फ आहे. पुढचं काय, गल्फ ऑफ ओमन, तर हे इथं गल्फ ऑफ ओमन आहे. आणि नंतरचं नेक्स्ट काय, गल्फ ऑफ ॲडन, तर गल्फ ऑफ ॲडन ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे. गल्फ ऑफ ॲडन आणि रेड सी ह्या दोघांना जोडणारा जो स्ट्रेट आहे तर त्याला बाब अल मंडप स्ट्रेट असं म्हणलं जातं. ह्या ठिकाणी तो बाब अल मंडप स्ट्रेट आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला हे जे लोकेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तर तुमच्याकडे जो मॅप असेल तर त्या मॅपमधनं हे लोकेशन डिमार्केट करून घ्या. ठीक आहे. पुढचं आपल्या आर्टिकलकडे वळूया. तर रिसेंटली काय झालं होतं, आपण हे आर्टिकल आधी पण आपल्या करंट अफेअर्समध्ये कव्हर केलेलं आहे. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं ग्लोबल हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 हा रिलीज केलेला आहे. आणि याच्यामध्ये इंडियासाठी कन्सर्न रेज केलेला आहे. कशामुळे कन्सर्न रेज केलेला आहे तर सांगितलेलं आहे की वर्ल्डचं जे टोटल बर्डन आहे, म्हणजे 100% जर आपण बर्डन केलं हेपॅटायटिसचं तर त्यापैकी 21% ह्या केसेस ह्या एकट्या इंडियामध्ये आढळतात. आणि हे हायेस्ट बर्डन ऑफ व्हायरल हेपॅटायटिस आहे. तर बेसिकली आपल्याला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं काय महत्त्वाचं आहे की हेपॅटायटिस काय आहे, आणि हा जो ग्लोबल हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 हा कोण रिलीज करतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे रिलीज करतं. ठीक आहे. तर हेपॅटायटिस बेसिकली काय आहे की एक इन्फ्लामेशन कंडिशन आहे जी लिव्हरवर येते. आणि याच्यासाठी वेगवेगळे एजंट रिस्पॉन्सिबल असतात, ज्याच्यामध्ये व्हायरस असेल, अल्कोहोल असेल, ड्रग्स असतील किंवा ॲटो इम्युनो डिसीज असं म्हणतात. ॲटो इम्युनो डिसीज म्हणजे काय की ज्या ठिकाणी इम्युनिटी जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात कमी होते तर त्यांना ॲटो इम्युनो डिसीज असे म्हणतात. ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं सोरासिस असेल किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर हे ॲटो इम्युनो डिसीजमध्ये येतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये मोस्ट कॉमन जर बघितलं कॉझिटिव्ह एजंट तर व्हायरल हेपॅटायटिस किंवा व्हायरसमुळे होणारा जो हेपॅटायटिस आहे हा मोस्ट कॉमन टाईप आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्हनं आपण डिफरंट जे टाईप्स आहेत जे व्हायरसमुळे होतात हेपॅटायटिस तर ते आपण बघून घेऊया. तर बेसिकली 5 इथं जे व्हायरसमुळे होणारे टाईप आहेत, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस डी आणि हेपॅटायटिस ई. ठीक आहे. तर याच्या मागच्या आर्टिकलमध्ये आपण काय केलं होतं की हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी याच्यामध्ये कंपॅरिझन बघितलं होतं. तर ते पण तुम्ही आर्टिकल बघून घ्या किंवा ती जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही ती बघून घ्या. तर इथं आपण काय बघणार आहोत, तर हे जे सगळे जे व्हायरस आहेत टाईप्स आहेत तर त्याचे कॉझिटिव्ह एजंट सुद्धा तेच आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल हेपॅटायटिस हे हा जर टाईप असेल तर त्याचा कॉझिटिव्ह एजंट काय, हेपॅटायटिस ए व्हायरस. सिमिलरली हेपॅटायटिस बी व्हायरस, सी व्हायरस, डी व्हायरस आणि ई व्हायरस. ठीक आहे. याचं मोड ऑफ ट्रान्समिशन जर बघितलं, हेपॅटायटिस एचं मोड ऑफ ट्रान्समिशन आहे कॉन्टॅमिनेटेड फूड किंवा वॉटर असेल आणि फिकल ओरल रूटमुळे याचं ट्रान्समिशन होतं. बीचं ट्रान्समिशन बघितलं तर आपण हे बॉडी फ्लुइड, इन्फेक्टेड बॉडी फ्लुइड जर असेल ज्याच्यामध्ये ब्लड असेल, सिमेन असेल किंवा व्हायजनल फ्लुइड हे इन्फेक्टेड जर असेल हेपॅटायटिस बी मुळे तर ते कारणीभूत ठरू शकतं की मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणून. ठीक आहे. हेपॅटायटिस सी साठी इन्फेक्टेड ब्लड असेल ज्याच्यामध्ये जे निडल असतील तर त्या एका पर्सनची दुसऱ्या पर्सनला जर निडल यूज केली असेल तर त्यामुळं, किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन जर असेल तर ह्याच्यामुळे हे मोड ऑफ ट्रान्समिशन होऊ शकतं. हेपॅटायटिस डीचं जे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे तर बेसिकली हे को इन्फेक्शन आहे. को इन्फेक्शन म्हणजे काय की ज्या वेळेस हे फक्त हेपॅटायटिस बी व्हायरसचं जर इन्फेक्शन झालं असेल तर त्यावेळेसच हेपॅटायटिस डीचं इन्फेक्शन होतं. म्हणजे त्याचे प्री रिक्वायरमेंट काय, हेपॅटायटिस डीचं इन्फेक्शन होण्यासाठी तर सुरुवातीला त्या पेशंटमध्ये हेपॅटायटिस बीचं इन्फेक्शन झालं पाहिजे. ठीक आहे. हेपॅटायटिस ईचं मोड ऑफ ट्रान्समिशन काय, कॉन्टॅमिनेटेड फूड, वॉटर आणि फिको ओरल रूट. म्हणजे जे
हेपॅटायटिस एचं मोड ऑफ ट्रान्समिशन आहे तेच सेम हेपॅटायटिस ईचं आहे. तर आपण ज्यावेळेस हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी यांचं कंपॅरिझन बघितलं त्यावेळेस आपण कोणकोणत्या व्हायरसेससाठी किंवा क्युअरसाठी वॅक्सिन अवेलेबल आहे ते पण बघितलं होतं. तर बेसिकली हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी ह्यासाठी वॅक्सिन अवेलेबल आहे आणि हेपॅटायटिस सी, डी आणि ई याच्यासाठी वॅक्सिन अवेलेबल नाही आहे. तर बेसिकली काय आहे की हेपॅटायटिस ईसाठी ना सध्या व्हायरस जी वॅक्सिन आहे ती अंडर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे, पण ती आणखी अवेलेबल नाही आहे. तर म्हणून आपण त्याला काय कन्सिडर करायचं आहे की वॅक्सिन डज नॉट अवेलेबल विथ रिस्पेक्ट टू द हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस डी आणि हेपॅटायटिस ई. ओके. तर बेस्ड ऑन अबोव इन्फॉर्मेशन आपल्याला एक हेपॅटायटिसवर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी दिला आहे, तर आपण तो सॉल्व्ह करून घ्यायचा. ठीक आहे, हे तुमचं होमवर्क असणार आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे अलॉटमेंट ऑफ इलेक्शन सिम्बॉल्स टू पॉलिटिकल पार्टीज. तर इथं कंटेक्स्ट काय आहे की आपण रिसेंटली बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये की वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीचं स्प्लिट झालं आणि दुसऱ्या पार्टीमध्ये मर्ज झाल्यानंतर जो इलेक्शन सिम्बॉलचा जो इश्यू होता तर हा इलेक्शन कमिशनच्या कोर्टमध्ये गेला होता आणि त्यांनी डिपेंडिंग अपॉन द मेजॉरिटी आणि व्हॅलिडेशन ऑफ दॅट मर्जर तर त्या जे सिम्बॉल आहेत तर हे इलेक्शन कमिशनने काय केलेले आहेत अंडर द इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड ॲलोकेशन ऑर्डर 1968च्या अंतर्गत हे त्या रिस्पेक्टिव्ह पार्टीला त्यांनी ग्रांट केलेले आहेत. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की हे इलेक्शन सिम्बॉल जे आहेत तर ते कोण ग्रांट करतं. एक तर रिसेंटलीच आपण आता बघितलंय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे ग्रांट करतं आणि ह्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड ॲलोकेशन ऑर्डर 1968च्या अंतर्गत आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951च्या अंतर्गत ही पॉवर देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आपल्यासाठी पुढचा महत्त्वाचा पॉईंट काय आहे की सिम्बॉलचे दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण रिझर्व्ह सिम्बॉल असं म्हणतो आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण फ्री सिम्बॉल असं म्हणतो. तर बेसिक याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, हा जो रिझर्व्ह सिम्बॉल आहे हा रिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनाच दिला जातो आणि हा फ्री सिम्बॉल आहे हा रजिस्टर्ड बट अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टी यांना दिला जातो. तर ह्या दोन याच्या पार्टीजमधला पार्टीच्या स्टेटसमधला डिफरन्स काय आहे म्हणजे रिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज कोणत्या असतात तर डिपेंडिंग अपॉन द क्रायटेरिया म्हणजे जे आपलं इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 आणि दुसरं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951च्या अंतर्गत दोन क्रायटेरिया म्हणजे याच्या अंतर्गत क्रायटेरिया मेन्शन केलेले आहेत. तर पहिला एक आहे नॅशनल पार्टीसाठी आणि दुसरा एक आहे स्टेट पार्टीसाठी. ठीक आहे, म्हणजे याच्या अंतर्गत रिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज कोणकोणत्या आहेत, एक तर नॅशनल पार्टी आणि दुसरं स्टेट पार्टी. दुसरं जे आपलं स्टेटस आहे ते कोणतं आहे रजिस्टर्ड बट अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टी. याच्यामध्ये काय येतात माहिती आहे का की ह्या ज्या पार्टीज आहेत ह्या नायदर नॅशनल पार्टीज असतात किंवा नायदर स्टेट पार्टीज असतात, त्या फक्त रजिस्टर्ड असतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बरोबर आणि विदाउट मीटिंग द क्रायटेरिया फॉर म्हणजे त्या क्रायटेरिया फुलफिल करत नाहीत कशाचा स्टेट पार्टीचा किंवा नॅशनल पार्टीचा. पुढचं जे ॲलोकेशन आहे ते ॲलोकेशन कोण करतं इलेक्शन कमिशन करतं डिपेंडिंग अपॉन द पार्टीज रिकग्निशन. आताच आपण बघितलं की स्टेट पार्टी असेल किंवा नॅशनल पार्टी असेल आणि याच्यामध्ये फ्री सिम्बॉलमध्ये पण काय करतं की फ्री सिम्बॉल अवेलेबल असतात तर त्याच्यामधूनच त्या पार्टीला चूज करावे लागतं. ठीक आहे, याचा एक्सक्लुझिव्ह यूज जो आहे या रिझर्व्ह सिम्बॉलचा त्या पर्टिक्युलर ॲलोकेटेड पार्टीलाच करावा लागतो, स्टेट पार्टी असेल किंवा नॅशनल पार्टी असेल. दुसऱ्या कोणत्याही कॅन्डिडेटला किंवा दुसऱ्या कोणत्याही पार्टीला तो सिम्बॉल यूज करता येत नाही. फ्री सिम्बॉलचं तसं नसतं. फ्री सिम्बॉल कसा असतो हा कोणालाही यूज करता येतो. डिफरंट कॉन्स्टिट्युन्सीमध्ये हा आपण सिम्बॉल यूज करू शकतो डिपेंडिंग अपॉन इलेक्शन कमिशननं कोणकोणत्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये कोणकोणत्या कॅन्डिडेटला तो सिम्बॉल बहाल करण्यात आलेला आहे. याचं एक्झाम्पल जर बघितलं रिझर्व्ह सिम्बॉलचं तर लोटस हे बीजेपीसाठी रिझर्व्ह सिम्बॉल आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि हँड जो आहे इंडियन नॅशनल काँग्रेससाठी आहे आणि एलिफंट जो आहे ही बहुजन समाज पार्टीसाठी हा सिम्बॉल देण्यात आलेला आहे. तसंच आपण नॅशनल पार्टी म्हणून रिसेंटली जी आम आदमी पार्टी आहे त्यांचा तो झाडू जे आहे तर त्यांचं ते रिझर्व्ह सिम्बॉल आहे. ठीक आहे, मग नॉन रिझर्व्ह सिम्बॉलमध्ये काय काय येऊ शकतं किंवा ज्या रजिस्टर्ड बट अनरिकग्नाइज पार्टीज आहेत तर त्याच्यामध्ये काही येऊ शकतं म्हणजे एअर कंडिशनर असेल, बलून असेल, बॅट असेल, बेल असेल, बॉटल असेल, व्हिसल असेल, यापैकी काही येऊ शकतं. ठीक आहे,
तर डिपेंडिंग अपॉन अबोव इन्फॉर्मेशन आपल्यासाठी एक पार्टी सिम्बॉलवर क्वेश्चन आहे, तर तो तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढचं आपलं आर्टिकल आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ ड्रॅगन्स एक नेबुला. आता ड्रॅगन एक नेबुला म्हणजे काय, की बेसिकली हा एक नेबुला आहे आणि याचा कंटेक्स्ट काय आहे, तर दोन लार्ज साईज स्टार आपल्याला आपल्या गॅलेक्सीमध्ये सापडलेले आहेत आणि त्याला काय नाव दिलेलं आहे, ड्रॅगन एक नेबुला असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते आपण बघून घेऊया. तर पहिलं जे आहे बायनरी सिस्टीम ऑफ प्लॅनेट. तर बायनरी सिस्टीम ऑफ प्लॅनेट म्हणजे याच्यामध्ये काय असतं, की दोन प्लॅनेट असतात, तर ते काय करत असतात, स्वतःला ऑर्बिट करता करता म्हणजे एकमेकाला ते ऑर्बिट करत असतात आणि हे करत असताना ते काय करतात, दुसऱ्या प्लॅनेटला पण ते ऑर्बिट करतात. त्याला काय म्हणतात, बायनरी प्लॅनेट सिस्टीम. आता आपण इथं एक डायग्रामच्या मदतीने हे समजून घेऊया. ठीक आहे. तर बेसिकली याच्यात कोणकोणते कंपोनंट असतात, फॉर एक्झाम्पल आपण हा एक स्टार आहे असं कन्सिडर करू, त्याच्यानंतर हा प्लॅनेट ए आणि हा प्लॅनेट बी. ठीक आहे. आणि हे जे दोन प्लॅनेट आहेत, हा स्टार, ठीक आहे, ह्या बायनरी प्लॅनेट सिस्टीम मध्ये कसं होतं, की हे जे दोन स्टार आहेत हे काय करतात, एकमेकांना ऑर्बिट करतात आणि हे एकमेकांना ऑर्बिट करता करता हा जो तिसरा जो त्यांचा मेन स्टार आहे, ठीक आहे, हे प्लॅनेट झाली, हे काय प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी, हे प्लॅनेट एकमेकांना ऑर्बिट करता करता हे त्या स्टारला पण ऑर्बिट करतात. तर त्यालाच बेसिकली काय म्हणतात, बायनरी स्टार सिस्टीम. तर याच्यामध्ये ह्या दोन प्लॅनेटमध्ये एक कॉमन सेंटर असतं ज्याच्या भोवती ते ऑर्बिट करत असतात, त्याला बेरी सेंटर असं म्हणलं जातं. काय म्हणतात त्याला, बेरी सेंटर. आणि ह्या बेरी सेंटरच्या भोवती हे प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी ऑर्बिट करतात आणि हे दोघं हे बेरी सेंटरच्या अवतीभोवती ऑर्बिट करत असताना ह्या प्लॅनेटच्या भोवती पण ऑर्बिट करतात. त्यालाच काय म्हणतात, बायनरी प्लॅनेट सिस्टीम. आणि ह्या बायनरी प्लॅनेट सिस्टीममध्ये आपल्याला एक ड्रॅगन एग नेबुला सापडलेला आहे. तर त्याला काय नाव दिलेलं आहे, ड्रॅगन एग असं त्या नेबुलाला नाव दिलेलं आहे. तर आपण जर आपल्या सोलर सिस्टीममध्ये जर बघितलं तर बायनरी प्लॅनेट सिस्टीम आता ते इनफॉर्मल आहे. प्लुटो आणि त्याचा जो लार्जेस्ट मून आहे चॅरॉन, तर हे काय करतात माहिती आहे का, सूर्याभोवती तशा प्रकारची मुवमेंट म्हणजे आपण आता जे बघितलं तशा प्रकारची मुवमेंट ती शो करतात, म्हणून कधी कधी त्यांना बायनरी सिस्टीम ऑफ प्लॅनेट असं पण म्हणलं जातं. ठीक आहे. पुढचं जे आहे आपलं पॉईंट आहे नेबुला. तर बेसिकली नेबुला काय असतं, की एक गॅस ऑफ क्लाउड्स असतो, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा क्लाउड असतो आणि डस्ट असते त्या ठिकाणी स्पेसमध्ये. आणि त्याच्याबरोबर काय असतं, की हायड्रोजन आणि अदर जे एलिमेंट असतात तर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात तिथं. आणि ह्या नेबुलामधनं नंतर जर आपण बघितलं, याचं जर समजा आपण जर प्रोसेस बघितली स्टार फॉर्मेशनची, बेसिकली स्टार फॉर्मेशनची प्रोसेस कशी असते याच्यामध्ये, की हा एक नेबुला आहे म्हणजे काय आहे, की डेन्स क्लाउड आहेत. ठीक आहे, आपल्याला दिसतं इथं डार्क स्पॉट दिसतात, हा एक डेन्स क्लाउड आहेत. ह्या डेन्स क्लाउड असल्यामुळे इथं काय होतं माहिती आहे का, की ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो, की ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स असं म्हणतो. हे जे चार आपल्याला जे डेन्स क्लाउड किंवा कोर दिसतात हे काय होतात, एकत्र येतात. त्या प्रोसेसला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स किंवा ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन असं म्हणतात. आणि याच्या मार्फत काय होतं, एक आणखी डेन्स म्हणजे ह्या क्लाउडपेक्षा डेन्स मॅटर फॉर्ममध्ये एक प्रोटोस्टार निर्माण होतो. ठीक आहे, हा प्रोटोस्टार निर्माण होतो आणि याच्या भोवती काय होतं, एक याच्या कम्पॅरेटिव्हली थिन अशी एक डिस्क तयार होते, म्हणजे ह्या गॅसेसची किंवा याच्या अवतीभोवती असलेल्या मटेरियलची एक डिस्क तयार होते. आणि ही नंतर काय होते, फर्दर जसा जसा टाइम पिरियड पास होतो हे डिस्क आणखी थिन व्हायला लागते. ठीक आहे, हे आपण बघतो अशी आणखी थिन व्हायला लागते. त्याच्यानंतर आणखी ही अशी थिन होते आणि बाकीचे जे प्लॅनेट आहेत या स्टार भोवती की असे फॉर्म व्हायला लागतात. आणि ह्या प्रोसेसमधनं शेवटी तयार काय होतं, की यंग स्टेलर सिस्टीम, म्हणजे आपली जी जशी प्लॅनेटरी सिस्टीम आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सन आहे आणि सन भोवती आपण जे आपले जे प्लॅनेट आहेत असे रिव्हॉल्व्ह होत असतात. तर अशी सिस्टीम इथं तयार झालेली आहे. तर ही जी आपली जी सोलर सिस्टीम आहे ही सुद्धा अशाच एका प्रकारच्या नेबुलापासून किंवा आपण जे डार्क क्लाउड असं म्हणतो, तर ह्या ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स किंवा ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन पासून हे खूप वर्षाच्या कालावधी म्हणजे मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो ही तयार झालेली आहे. ठीक आहे. तर बेसिकली ही प्रोसिजर आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, की नेबुलावर एक तर क्वेश्चन येऊ शकतो किंवा जे हा ड्रॅगन एक नेबुला आहे
किंवा जो फायटिंग ड्रॅगन म्हणजे फायटिंग ड्रॅगन्स ऑफ आर आणि ड्रॅगन एक हे दोन रिसेंटली जे न्यूजमध्ये होते हे काय होते, नेबुलाज आहे. ठीक आहे. आपलं इथं आर्टिकल संपलेलं आहे. तुम्हाला जर आपले आर्टिकल आवडले असतील तर तुमच्या मित्राबरोबर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.